क्लास 1 रँक अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीचं स्कॉलरशिप मध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आपण घेणार आहोत। स्कॉलरशिप आपली इयत्ता 7वी आता 7वीला 2025 आणि 26 या वर्षापासून आपल्याला स्कॉलरशिप आलेले, याआधी 8वीला होतं आणि 5वीला होतं, तर या वर्षापासून आपल्याला 7वीला आणि 4थीला आलेले तर आपण 7वीचं स्कॉलरशिप घेतोय। याच्यामध्ये आपला पहिला लेसन आकलन आता आकलन सॉल्व्ह करताना आपल्याला काही महत्त्वाचे पॉइंट्स असतात, महत्त्वाचे मुद्दे असतात, ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। जर तुम्ही 2026 साठी, 27 साठी किंवा 28 किंवा पुढील कोणत्याही वर्षासाठी जर तुम्ही स्कॉलरशिप देणार असेल तर पॅटर्न हाच असणार आहे। तुम्हाला फक्त दरवर्षी पुस्तकाबद्दल द्यायचा अर्थ काय असतो का, जे मधले एक्झाम्पल आहे ते बदलता पण जो पॅटर्न आहे तो आपला सेमच असणार आहे। ज्या सूचना असणार आहे, जे पॉइंट्स आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचे ते पण सेम असणार आहे। मध्ये सिलेबस सेम असणार आहे, पॉइंट सेम असणार आहे, मुद्दे पण सेम असणार आहे। फक्त थोडेफार एक्झाम्पल मध्ये काय होतील, बदल होतील, ते आपण पुढे बघूया। आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे ते लक्षात ठेवूया। पहिला लेसन आहे आपला आकलन आकलन म्हणजे आपल्याला 3 पॉइंट्स बघायचे। एक तर सूचना पालन म्हणजे आपल्याला हे जे पॉइंट्स आहे एवढे जे दिलेले आहे हे लक्षात ठेवायचे। ह्या सूचना आहे की कोणती जोडाक्षरे आहेत, कोणती नाही आहेत, कशाला एकारात्मक म्हणता, कशाला उकारात्मक म्हणता, हे सूचना दिलेले हे आपल्याला लक्षात ठेवून जे प्रश्न दिलेले असतील ते सॉल्व्ह करायचे, त्याला काय म्हणणार आपण, सूचना पालन दुसरा पॉइंट आहे आपला भाषा ज्ञान म्हणजे भाषेवर आधारित आपल्याला काही क्वेश्चन दिलेले असतील, आपल्याला भाषेचं व्यवस्थित छान ज्ञान असेल तर आपण ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो। आणि तिसरा पॉइंट आहे आकलन मध्येच आपला इंग्रजी वर्णमाला, अक्षरमाला आपण त्याला म्हणतो म्हणजे इंग्लिशचे शब्द वगैरे असतील अरेंज करायचे आपल्याला करावं लागतील ते सुरुवात करूया आपले पॉइंट्सच्या आधी। महत्त्वाचे मुद्दे दिलेले आपल्याला। पहिला पॉइंट आहे आपला क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने एकापेक्षा जास्त अक्षरापासून तयार झालेली आहेत म्हणून ती जोडाक्षरे आहेत। आता जिथे पण तुम्हाला क्ष आणि ज्ञ काय आपला क्ष जरी हा जोडाक्षर दिसतोय का आपल्याला, नाही, साधा आपण शिकतो श आणि ज्ञ पण ते काय असतं, आपले जोडाक्षरे असतं याला काय म्हणतो आपण, संयुक्त व्यंजने म्हणतो कोणते व्यंजने असतं, हे संयुक्त व्यंजने, त्याला काय म्हणतो आपण, जोडाक्षर आता कोणतं पण जर नाव आलं याच्यामध्ये अक्षर हे नाव आलेलं आहे, इथं क्ष आला, जोडाक्षर जरी आपल्याला दिसत नसेल पण जरी क्ष आलेला आहे इथं अक्षर मध्ये तर हा काय झाला, मग आपला जोडाक्षर मध्ये आपण मोजणार आपल्याला प्रश्न विचारले जातात, एक लाईन दिलेली असते एक वाक्य दिलेलं असतं, त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की किती जोडाक्षरे आहेत ते तुम्ही सांगा। मग आता आपण जिथे आपण क्ष येणार त्याला आपण काय म्हणणार, जोडाक्षरे म्हणणार। ज्ञ पासून जर आपण घेतलं ज्ञानदा, आता जो ज्ञ आहे तो पण काय झाला आपला जोडाक्षर जिथं पण तुम्हाला ज्ञ दिसेल तो काय असणार आहे, आपला जोडाक्षर असणार आहे। हा काय होता आपला पहिला पॉइंट। आता दुसरा पॉइंट काय दिलेला आपल्याला, तृ, कृ, वृ, मृ यासारखी अक्षरे जोडाक्षरे नाहीत जिथे पण तुम्हाला ह्या टाइप मध्ये अक्षर दिसतील तृ म्हणजे आता तृण हा शब्द आहे तर हा काय आपला जोडाक्षरे नाहीत आता काय दिले आपल्याला, मृग हा पण आपला जोडाक्षरे आहेत का, तर ही जोडाक्षरे नाहीत याला आपण जोडाक्षरे कन्सिडर करणार नाही, हे आपली काय जोडाक्षरे आहेत, हे नाहीयेत हा काय होता आपला दुसरा पॉइंट होता। तिसरा पॉइंट काय दिले आपल्याला, क्र, कर, क्र, र्य, श्र यांसारखी अक्षरे जोडाक्षरे आहेत जिथं पण आता तुम्हाला वरती रफरवाले, हा काय होता खाली रफर, आता आपल्याला वरती कर्ण कर्ण शब्द दिलेला, कर्णाला काय असतो, वरती रफर असतो, जिथे पण तुम्हाला वरती रफर असेल तो काय असतो आपला जोडाक्षरे आहेत त्याला आपण जोडाक्षर कन्सिडर करणार आहेत। श्रम नाव दिलेले आपल्याला, समजा श्रम तर जिथं पण श्र आपल्याला दिसत नसला हा श्र तरी पण जोडाक्षरे तो आहेत त्याला आपण जोडाक्षरे हे मानणार आहे। पुढचा पॉइंट आपला अनुनासिके जोडून आलेली अक्षरे जोडाक्षरे नसतात। आता अनुनासिका म्हणजे काय असतं नेमकं बघा, ज्याच्यावरती पॉइंट असतो आपला टिंब, फंड फंड, आता आपण फंडला कसं लिहू शकतो, असं पण लिहू शकतो की नाही, फंड मग आता इथं आपल्याला जोडाक्षर दिसतोय पण हा जोडाक्षर येईल का, तर हा जोडाक्षर येणार नाही संत, आपण संतला कसं लिहितो, ह्या टाइप मध्ये लिहितो वरती अनुस्वार देतो पण आपण जोड शब्दामध्ये पण लिहू शकतो संत, मग हा संत जोडाक्षरामध्ये मोजला जाईल का, तर हा जोडाक्षरामध्ये मोजला जाणार नाही हे पॉइंट आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षातच ठेवायचे। जरी पुस्तक बदललं पण आपला जो पॅटर्न आहे तो सेम असणार आहे, त्यामुळे हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। हा काय होता आपला चौथा पॉइंट। आता पाचवा पॉइंट दिलेला आपल्याला, काही पॉइंट म्हणजे काय, एकारात्मक, आकारात्मक, इकारात्मक, उकारात्मक हे काही शब्द असतात। आता समजा
काना दिलेला आहे सभा, हे नाव काय दिले आपल्याला सभा, जो भा आहे त्याला काय दिलेलं आहे काना दिलेला आहे, तर त्याला काय म्हणणार मग आपण आकारांत शब्द। आपल्याला प्रश्न विचारले जातात का एक वाक्य दिलेलं असते याच्यामध्ये सांगा आता आकारात्मक शब्द किती मोजा। तर मग आकारात्मक म्हणजे काय की ज्याच्या लास्टला जो पण लास्टचा शब्द आहे सभा, समजा माला, माला शब्द आहे, ला शेवटी काय आलाय ला आलाय, मध्ये पण माला आलेला आहे काना, पण हा मोजणार का आपण, तर हा मोजायचा नाही, फक्त शेवटी। कुठे फक्त शेवटी, जिथं ज्या पण शब्दाच्या शेवटी लास्टला शेवटी शब्दाच्या शेवटी जिथे पण एक काना येईल त्याला आपण काय म्हणणार आहे मग आकारांत शब्द। याला काय म्हणतो आपण आकारांत शब्द। आता अक्षर हे नाव दिले, लास्टला काय आलेलं आहे फक्त र आलेला आहे, र जर असेल एकच अक्षर असेल कोणतं पण र व श असे कोणते एकच अक्षर असेल तर त्याला काय म्हणतो आपण आकारांत शब्द। आता याच्या आपण शेवटीच बघायचं आपल्याला। आता जे आपलं अक्षर नाव आहे बघा इथे पण एक काना एक काना एक काना, दुसरा काना दिलेला का इथे नाही दिलेला, पण तरी पण आपल्याला शेवटचा जो आहे ना लास्ट वाला तोच मोजायचा, त्याला काय म्हणणार आपण मग अकारांत शब्द। हे काय आपले अकारांत शब्द आहे। तिसरा दिलेला आपल्याला विलांटीवाला। आता ज्याच्या लास्टला विलांटी असेल, जो सोनाली शब्द दिलेला आहे त्याच्या शेवटी काय दिलेली एक विलांटी दिलेली, दुसरी विलांटी दिलेली, मग त्याला आपण काय म्हणणार इकारांत। काना असेल तर आकारांत, एक काना असेल तर अकारांत, वरती जर विलांटी असेल तर त्याला काय म्हणतो आपण इकारांत। आता हे काय होते आपले हे तीन, हे कुठे बघायचे आपल्याला लास्टच्या याला, म्हणजे आकारांत, अकारांत आणि इकारांत हे जे शब्द असेल याच्या लास्टला, जो लास्टचा जो शब्द असतो त्याला बघायचे आपल्याला। पण इथे हे दिले बघा दोन, एकारांत आणि उकारांत, यांचे अशी काही कंडिशन नाहीये। याच्या तुम्ही इकडे बी पाहिला गेले, गेला पण काय आपला एक मात्रा आहे, लेला पण काय एक मात्रा, ज्याच्या पण मात्रा असेल तर त्याला काय म्हणतो आपण एकारात्मक। याच्यामध्ये बी आला, आता गे पण आपण मोजणार आणि ले पण मोजणार, म्हणजे एक आणि दोन। मग आता गेले हा शब्द आहे याच्यामध्ये किती एकारांत शब्द आहे तर दोन आहे, गेला पण मोजायचा आणि लेला पण मोजायचं, कशामध्ये एकारांत मध्ये। आणि पूर्व, पूर्व म्हणजे काय दिलं आपल्याला उकारांत। दुसरा उकार, पहिला उकार मोजायचा का नाही, दुसरा उकार जिथे पण तुम्हाला दिसेल मग तो मध्ये असो किंवा लास्टला असो, आपण त्याला काय म्हणणार मग उकारांत शब्द। कशामध्ये फक्त हे दोनच असे एकारांत आणि उकारांत, याच्या आपण मध्ये पण बघू शकतो, पण हे जे तीन होते आपले आकारांत, अकारांत आणि इकारांत, याला ती कंडिशन चालत नाही, त्याला आपल्याला फक्त कोणते अक्षर बघायचे असतात तर लास्ट वालेच हे अक्षर बघायचे असतात। आता 6वा पॉइंट दिलेला आपल्याला डावीकडून आणि उजवीकडून, आपल्याला बाजू सांगता डावीकडून तिसरे अक्षर सांगा, उजवीकडून दुसरे अक्षर सांगा, असं आपल्याला विचारता प्रश्न। मग आपण डावीकडून आणि उजवीकडून कोणती लिहायची बघा। आता हवालदार हा शब्द आपल्याला दिलेला आहे, आपण इकडून सॉल्व्ह करतो नेहमी, काही पण असं आपण इकडून मोजतो, हवालदार का र दा असं मोजतो का तिकडून नाही। मग आपण जिथून आपल्याकडून जिथून मोजायला सुरुवात करतो, वाचायला सुरुवात करतो, तो काय असतो आपली डावी बाजू, ती कोणती असते आपली डावी बाजू। आता आपल्याला म्हटलं डावीकडून दुसरा शब्द कोणता, मग आपण इकडनं मोजणार एक आणि दोन, म्हणजे डावीकडून उजवा जो शब्द आहे दुसरा तो कोणता आहे आपला वाय। पण आपल्याला सांगितलं उजवीकडून मोजा, मग उजवीकडून मोजताना शब्दाचा जो शेवट असतो र ला काय देणार आपण एक नंबर देणार, द ला 2 नंबर देणार, म्हणजे उजवीकडून जो दुसरा शब्द आहे तो काय येणार आपला दा येणार, पण डावीकडचा दुसरा शब्द काय येणार वाय येणार। म्हणजे ही आपली जी आहे सुरुवात करतो आपण वाचायला ती काय असते आपली डावी बाजू, आणि जिथं आपण आपलं वाचन संपवतो लास्टला ती काय असते आपली उजवी बाजू। हे पॉइंट आहे, जरी तुमचं पुस्तक बदलला तुम्ही 2026, 27, 28 कधी पण एक्झाम द्या, पॉइंट्स बदलतील का नाही, मुद्दे तेच राहणार, फक्त तुमचे काही क्वेश्चन बदलतील, त्यामुळे ही प्रॅक्टिस केली तुम्ही पूर्ण व्हिडिओची तरी पण चालणार आहेत। आता हे आपण पॉइंट बघितले, याच्यावर आपण प्रश्न सॉल्व्ह करू। एकूण 25-30 प्रश्न आहे, पूर्णचे पूर्ण वेगवेगळ्या टाईप मध्ये प्रश्न आहे, आपण सगळे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत। हे पॉइंट्स लिहून घ्यायचे, लिहून घ्या सगळे पॉइंट्स। सूचना बघितलेले आपण, आता आपण प्रश्न सॉल्व्ह करूया। काय दिलेले आपल्याला पहिला प्रश्न, जा ब नी व अ ल म या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केलास, त्या शब्दात मधोमध येणारे अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते। म्हणजे आपल्याला काय अक्षर दिलेले आहे त्याच्यापासून आपल्याला काय करायचं, एक अर्थपूर्ण शब्द आधी तयार करून घ्यायचा। काय येईल मग आता बघा इथे जा ब नी व अ अंमलबजावणी, मग हा शब्द काय झाला आपला अंमलबजावणी। याच्यासाठी तुम्हाला भाषेचं पण थोडंफार ज्ञान पाहिजे, म्हणजे असं बघितलं ओळखू आलं पाहिजे हा शब्द काय असू शकतो। बघा आता
सूचना बघा, सूचना काय दिलेली आपल्याला, या शब्दाच्या मधोमध मधोमध कोणता येतो, जो सारखा डिवाइड करतो साईडला जो मध्ये येईल तो काय येईल आपला मधोमध. म्हणजे टोटल किती अक्षर आहे, 1 2 3 4 5 6 7 म्हणजे टोटल अक्षर आहे किती, 7. इकडून 3 तिकडून 3, जो मध्ये येईल तो 4 नंबरचा तो काय असणार आहे आपला मधला अक्षर असणार आहे. आता बघा मधोमध येणारे अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते. आता डावीकडील, आता डावी बाजू कोणती बघायची आपली, ही आपली डावीच आहे. पण आपल्याला बच्या म्हणजे इकडच्या आपली उजवी. आता आपल्याला ब पासून डावी मधोमध येणाऱ्या याच्या डावीकडून दुसरे. मग बघा आता याच्या डावीकडून दुसरे कोणते, तो ब पकडायचा का, तो ब पकडायचा नाही. हा काय येईल आपला ल 1 येईल आणि म काय येईल आपला 2. म्हणजे जो म आहे ऑप्शन नंबर 2 जे आहे ते काय आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे त्याच्या काय मधोमध कोणता आपला ब आला आणि ब पासून आपण त्याच्या डावीकडे दुसरे म्हणजे म आलेला आहे. आता बघा पुढचं 2 नंबरचं काय दिले आपल्याला, मंगळयान हे भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीतील एक मानाचे पान आहे. या वाक्याच्या सुरुवातीपासून 6व्या शब्दाच्या, आता सूचना बघा, 6व्या शब्दाच्या डावीकडील 4थ्या शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता. डायरेक्ट दिला का 6व्या शब्दाच्या दुसऱ्या डावीकडील दुसरा, काय म्हटलं 6व्या शब्दाच्या डावीकडील 4थ्या. आता डावीकडील 4थ्या मग 4थ्या शब्दाच्या परत उजवीकडील दुसरा शब्द कोणता. डायरेक्ट आपण 6व्याच्या उजवीकडील बघायचा का, तर नाही. पहिले 6व्याच्या जायचं, 6व्यापासून डावीकडील 4थ्याचे यायचं, परत 4थ्याच्या आल्यानंतर परत उजवीकडील तो 4था येईल, त्याच्या उजवीकडील दुसऱ्या शब्दाला आपण जाणार आहेत. बघूया आता कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आपल्याला. 6वा म्हणजे आपण नाव देऊन देऊया, हा पहिला शब्द, हा दुसरा शब्द, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा, हा 6वा. म्हणजे जो एक शब्द आहे तो काय आपला 6वा शब्द आहे. एक शब्द काय आला आपला 6वा. उजवीकडून सुरुवातीपासून म्हटलेले आपल्याला, म्हणजे आपल्याला सुरुवातीपासूनच मोजत जायचे. सुरुवातीपासून. आता पहिली कंडिशन काय आपली 6व्या शब्दापर्यंत आलो आपण. इथपर्यंत आपली कंडिशन झाली. आता डावीकडील 4थ्या, कोणाच्या डावीकडील, पण आता जो 6वा आणलाय आपण त्याच्या डावीकडील 4था शब्द. मग हा मोजायचा का, तर हा मोजायचा नाही. त्याच्या पुढचा मोजायचा. हा काय असेल मग 1, हा काय असेल 2, हा काय असेल 3, हा काय असेल आपला 4. म्हणजे डावीकडील 4था शब्द काय आपला, डावीकडील 4था शब्द हा आला हे. आता शब्दाच्या उजवीकडील दुसरा, आता आपला काय आला, हे काय आला आपला 4था शब्द. आता हेच्या परत दुसरा शब्द उजवीकडील, म्हणजे हे पासून उजवी बाजू कोणती झाली, इकडची बाजू. इकडची बाजू हे पासूनची डावी, आणि इकडची बाजू जी आहे ती काय आपली उजवी बाजू. मग हे पासूनची उजवी बाजू काय येईल, मग भारताचा हा 1 आला आणि तंत्रज्ञान हा 2 आला. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, तंत्रज्ञान, जे ऑप्शन नंबर 4 आहे ते काय आपला करेक्ट आन्सर असणार आहे. खूप लेंदी क्वेश्चन दिलेला आहे, 2-3 सूचना एकाच याच्यात मध्ये दिलेल्या. बघा सूचना अशा सूचना असतात आपल्याला ओळखायच्या. म्हणजे पहिले काय म्हटलं, सुरुवातीपासून म्हटलं, मग 6व्या शब्दापर्यंत गेलो, मग 6व्या शब्दाच्या परत डावीकडील 4थ्या शब्दापर्यंत आलो, परत त्या 4थ्या शब्दाच्या परत उजवीकडील जायचं दुसऱ्या शब्दापर्यंत. म्हणजे एकाच याच्यात आपल्याला किती सूचना मिळाल्या, 3 सूचना मिळाल्या. मग हे जे असं सूचनाचे शब्द प्रश्न ह्या टाइप मध्ये आपल्याला विचारता. आता जर तुम्हाला पुढच्या 2027-28 मध्ये जर तुम्ही एक्झाम दिली तर ह्याच प्रकारे क्वेश्चन असू शकतो. फक्त काय तुम्हाला हा जो प्रश्न आहे, मंगळयान हे भारताच्या तंत्रज्ञान प्रगतील, हे जे वाक्य ते काय करतील, बदलून देतील. बाकी ज्या सूचना आहे त्या ॲज इट इज राहतील. म्हणून व्यवस्थित प्रॅक्टिस करायची ह्या वाक्यांची. व्यवस्थित तुम्ही, मी सॉल्व्ह करून दाखवलेले, तुम्ही परत लिहून न बघता तुम्ही पण एकदा सॉल्व्ह करून बघायचे. पुढचा घेऊया आता 3 नंबरचा काय दिलेला आपल्याला, समजूतदारपणा या शब्दातील उजवीकडून 5वे. काय म्हटलं, आता पहिली सूचना आपली उजवीकडून 5वे आणि डावीकडून 3रे अक्षरे कोणती. तर आपल्याला 2 अक्षरे सांगायची याच्यामध्ये, उजवीकडून 5वी आणि डावीकडून 3री. बघा समजूतदारपणा हे नाव दिलेलं आपल्याला, काय दिलेलं आपल्याला, समजूतदारपणा. व्यवस्थित मी मोठं लिहून घेतलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. समजूतदारपणा नाव. बघा आता काय म्हटलंय, उजवीकडून, उजवी बाजू कोणती आपली, सूचना सांगतानाच मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे, इकडून जी सुरुवात करतो आपण ती कोणती असते, उजवी. जी लास्ट कडून सुरुवातीकडे जाते, आणि जी सुरुवातीकडून लास्ट कडे जाते ती बाजू काय असते आपली डावी.
मग ही बाजू काय आपली डावी हा, आणि ही बाजू इझी क्वेश्चन आहे, फक्त उजवी डावी याच्यामध्ये माहित असेल तरी पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता आपल्याला बघा, जरी इथून डावी म्हणून आपण डावीकडून आधी मोजायचं का, तर नाही, आपण कुठे मोजणार, उजवीकडून. कारण का, आपल्याला प्रश्नामध्ये आधी नाव कोणाचं दिले, उजव्याचं हा, जो सुरुवातीला दिलेला आहे त्याला इम्पॉर्टन्स आधी आपण देणार हा. मग उजवीकडून हे ना जर आपल्याला पहिले दिले तर आपण आन्सर काढताना आधी आन्सर कशाचं काढायचं, उजवीकडूनच हा. मग उजवीकडून 5वे जा, मग आता उजवीकडून 5वेला 1 2 3 4 5 हा, म्हणजे त अक्षर काय आपलं पहिलं अक्षर येणार आहे. आणि डावीकडून कितवं काढायचं आपल्याला, तिसरं, म्हणजे 1 2 3 हा. आणि काय अक्षर आलंय आपलं, जू हा, तजू. आता हे बघा, दार ह, जू. तर आता इथे पण बघा, जू शब्द आधी दिलाय कन्फ्युज करण्यासाठी तुम्हाला. तुम्ही घाईघाईमध्ये हे उत्तर टिक करशाल, पण हे उत्तर करेक्ट आहे का, तर नाही. कारण का, जरी याच्यामध्ये तजू आहे पण आपल्याला विचारलेला आधी उजवीकडून होता, म्हणून आपण जे आहे त आधीच द्यायचा, त नंतर दिलेला आन्सर चालणार नाहीये हा. घाई गडबड करायची नाही प्रश्न सॉल्व्ह करताना. म्हणजे आपलं जे ऑप्शन नंबर 3 जे आहे ते काय आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ह्या पद्धतीने आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. सगळे प्रश्न जे आहेत ते सूचना आहे, जे आपण सुरुवातीला घेतले आहे ते तुम्ही पाठ करून ठेवायच्या, त्या सूचनांवरच डिपेंड सगळे प्रश्न असणार आहे. 3 प्रश्न घेतले आपण, अजून काही प्रश्न सॉल्व्ह करून घेऊया, म्हणजे तुम्हाला अजून प्रॅक्टिस करता येईल. पुढचे प्रश्न घेऊया आता. 4 नंबरचा प्रश्न दिलेला आपल्याला, आजता गायत या शब्दातील तिसऱ्या अक्षराच्या डावीकडे लगत असलेले अक्षर कोणते हा. आपल्याला काय सांगायचे, आजता गायत एक शब्द दिलेला आपल्याला, त्याच्या तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील लगत म्हणजे काय, जो लगेच येतो त्याच्या जवळच त्याला काय म्हणतो आपण, लगत हा. आता बघूया आपला तिसरा अक्षर हा, आजता गाय, त्याला आपण काउंटिंग करूया, 1 2 3 4 5 6. आता बघा, सुरुवातीपासूनच का केली, इथं काय म्हटलंय का त्यांनी, डावीकडील उजवीकडील काहीच म्हटलेलं नाही, डायरेक्ट म्हटलेलं शब्दातील तिसऱ्या अक्षराचे हा. मग आपण सुरुवातीपासूनच त्याला काउंट करणार आहोत हा. बघा आता 1 2 3, तिसरा अक्षर कोणता आला आपला, ता. म्हणजे तिसरा अक्षर आहे तो कोणता आला आपला, ता आला हा. आता तिसऱ्या अक्षराच्या डावीकडे हा, डावीकडे लगत सांगायचं आपल्याला. डावीकडे म्हणजे हा काय झाला आपला तिसरा अक्षर, त्याच्या डावीकडील म्हणजे ही बाजू, ह्या बाजूच्या लगेच कोणता दिलेला आपल्याला, ज दिलेला आहे हा. मग ज म्हणजे काय आपला ऑप्शन नंबर 3 जे आहे ते काय आपलं करेक्ट आन्सर असणार आहेत हा. पुढचा शब्द दिलेला आपल्याला, अंगणवाडी या शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून एका प्राण्याचे नाव तयार होईल हा. आता अंगणवाडी हा एक आपल्याला शब्द दिलेला आहे, पूर्ण एक शब्द आहे अंगणवाडी. त्याच्यात आपल्याला सांगायचंय का कोणत्या अक्षरापासून एका प्राण्याचं नाव तयार करायचं हा. आता अंगणवाडी याच्यामध्ये आपण डायरेक्ट नाही आठवू शकत हा, आपल्याला टाइम खूप कमी असतो, 1 मिनिटाच्या आत आपल्याला एक प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो हा. मग अशा प्रश्नांमध्ये आपण काय करणार, बाय ऑप्शन हा, म्हणजे ऑप्शन बघायचे, ऑप्शन मध्ये जे नंबर आहे त्याच्यावरून आपण तयार करून बघायचं कोणतं नाव तयार होतं. बघा आता 2 ला काय दिले आपल्याला, अंगणला 1 2 3 4 5 हा. आता 2 नंबरला काय आपला ग हा, 3 नंबरला काय न, गण हे कोणतं प्राण्याचं नाव आहे का, तर नाही, ते आपण घेणार नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपला रॉंग आहे हा. आता 2 बघा, 4 ला काय दिले, वा. 2 नंबरला काय दिलेलं आहे, ग, वाघ हा. वाघ असतो घ, हा काय दिलेला, ग दिलेला आहे. मग वाघ हे कोणतं प्राणी आहे का, तर हे पण नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे आहे ते पण आपलं रॉंग आन्सर आहे. आता तिसरं बघूया, 2 आणि 4 हा. 2 ला काय दिलेलं आहे, ग दिलेलं आहे, आणि 4 ला काय दिलेलं आहे, तर वा दिलेलं आहे, गवा. गवा हे एक प्राणी आहे का, तर हो, एक प्राणी आहे. म्हणजे तिसरं जे आहे ऑप्शन नंबर 3 ते काय आपला करेक्ट आन्सर असणार आहे हा. पण आपण वाय ऑप्शन चेक करतोय, त्याच्यामुळे आपण चौथा पण ऑप्शन हा चेक करून घ्यायचा. बघा 3 नंबरला काय नाव आहे, न. आणि 2 नंबरला काय आपला न ग, कोणता प्राणी आहे का, तर तो पण नाहीये. म्हणजे आपण जे आन्सर काढलं बाय ऑप्शननी हा, जे ऑप्शनल जे आपले ऑप्शन दिलेले होते त्याच्या आधारे आपण जे आन्सर काढलेलं आहे ते काय आपलं करेक्ट आन्सर आहे हा. आता 6वा प्रश्न घेऊया. 6वा प्रश्न काय म्हटलेला आपला, जीवनावश्यक या शब्दातील उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडून तिसरे अक्षर कोणते हा. म्हणजे सूचना आपण बघा किती दिलेल्या आहे, एक शब्द दिलेला आपल्याला जीवनावश्यक, याच्यामध्ये आपल्याला उजवीकडून तिसरे अक्षर काढायचे, परत त्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या परत त्याच्या उजवीकडील तिसरे अक्षर काढायचे. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये आपल्याला 3 सूचना दिलेल्या हा. नाव लिहून घेऊ आपण, काय दिले आपल्याला, जीवनावश्यक. बघा
काउंटिंग करून घेऊया. काय म्हटलं आपल्याला, जीवनावश्यक या शब्दातील उजवीकडून, उजवीकडून तिसरं म्हटलेलं आहे. ही बाजू काय आपली डावी बाजू, इकडची बाजू काय आपली उजवी बाजू. उजवीकडे तिसऱ्या म्हणजे 1 2 3 तिसरा शब्द कोणता झाला आपला व. म्हणजे हा जो व आहे तो काय आपला तिसरा शब्द, तिसरा अक्षर. आता तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसरा, म्हणजे आता डावीकडील कोणाच्या पण, हा जो तिसरा अक्षर आहे याच्या डावीकडील दुसरा, म्हणजे हा न काय येईल त्याचा पहिला आणि व काय येईल त्याचा दुसरा. आता पुढे काय दिलेलं अजून, डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या परत उजवीकडील तिसरं. आता तिसरी सूचना आपली काय दिलेली आहे, उजवीकडील तिसरी, म्हणजे हा आपला व आलेला होता. मग 1 2 आणि 3 म्हणजे हा जो क्ष आहे तो काय आपला करेक्ट आन्सर असणार आहे. क्ष हे आपलं काय आहे करेक्ट आन्सर. ह्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणून एकदम शांततेत प्रश्न वाचायचे. एकाच याच्यामध्ये आपल्याला 2 3 4 सुद्धा सूचना दिलेल्या असतात. म्हणून प्रश्न वाचताना एकदा शांततेत आपल्याला नेमकं काय काढायचंय ते व्यवस्थित तुम्ही एक साईडला लिहून घेतलं तरी पण चालेल. आपल्याला काय काढायचं, आधी उजवीकडून तिसरा हा शब्द लिहून घ्यायचा, मग डावीकडून दुसरा, नंतर परत उजवीकडून तिसरे, असं एका साईडला लिहून ठेवायचं तुम्ही, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये सॉल्व्ह करायला सोपं जाईल. 6 प्रश्न झाले आपले. अजून काही क्वेश्चन घेऊया आपण. पुढील अजून काही प्रश्न घेऊया आपण. 7 नंबरचा आपल्याला दिलेला आहे. रूप रंग यापेक्षा धैर्य जिद्द परिश्रम करण्याची वृत्ती पक्का निश्चय हे श्रेष्ठ गुण आहेत. या वाक्यात किती जोडाक्षरे आलेली आहेत. म्हणजे एक वाक्य दिलेले आपल्याला, त्याच्यामध्ये काय सांगायचं आपल्याला, किती जोडाक्षरे आलेली आहेत. आता व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं मी जोडाक्षरे कोणती कोणती असतात. त्याच्यामध्ये आपण काय काय घेतो, न्य श श्र हे सगळे काय आपले जोडाक्षरामध्ये मोजली जातात. जे रू आहे रू क्रू ते जोडाक्षरे नाहीयेत. ही जोडाक्षरे नाहीयेत. तर घेऊया आता आपण रूप. याच्यात आहे का कोणतं जोडाक्षर, नाही. रंग नाही. यापेक्षा जो क्षा म्हणजे काय झालं आपलं जोडाक्षर आलं झालं. आता वरती रफार, ज्याला पण रफार येतो, खालचा नाही चालत पण वरती जो रफार येतो तो आपला जोडाक्षरे आहेत. म्हणजे धैर्याचा जो आहे तो पण काय आपला जोडाक्षर येईल. जिद्द द चा द, परिश्रम श्र पण काय आपला जोडाक्षर आहे. करण्याची न्या पण काय आपला जोडाक्षर आहे. वृत्ती, आता रूचा हा जो आहे रू खाली आलेला आहे तो येईल का, तर तो येणार नाही. पण जो ती आहे तो आपला काय आहे जोडाक्षर आहे. पक्काचा का, निश्चयचा श, हे श्रेष्ठ श्रे पण काय आपला जोडाक्षर. आणि जो ठ आहे श्रेष्ठ ठ तो पण काय आपला जोडाक्षरे गुण आहेत. आता मोजूया आपल्याला किती जोडाक्षरे मिळाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आपली काय आपली जोडाक्षरे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आहे तो काय आपला करेक्ट आन्सर असणार आहे. या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण त्याआधी तुम्हाला हे माहित पाहिजे कोणती जोडाक्षरे आहेत कोणती नाही आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे सांगितलं होतं ते मुद्दे जे लिहून दिलेले आहे मुद्दे ते तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवायचे, कायम लक्षात ठेवायचे. ते मुद्दे लक्षात ठेवा. पुढे घ्या आता 8 नंबरचा प्रश्न. जर क इज इक्वल्स टू 2, ख इज इक्वल्स टू किती 4, ग इज इक्वल्स टू 6, घ इज इक्वल्स टू 8, ड इज इक्वल्स टू 10 याप्रमाणे वर्णमालेतील अक्षरांना दाखवल्यास चढ हा शब्द पुढील पैकी कोणत्या संख्येने दर्शवता येईल. आता बघा कितीने वाढतोय, 2 2 नी वाढतोय. क ला जर 2 म्हटले, ख ला काय म्हटले आपण 4, ग ला काय म्हटलंय 6. तर आपल्याला च काढायचा आहे. आता आपण वर्णमाला लिहून पण करू शकतो. काय आपला क ख ग घ ड च छ ज झ त्र ट ठ ड ढ. ढ पर्यंत, कारण का ढ च ढ पर्यंत आपल्याला करायचंय. मग आपण काय केला वर्णमाला. आता वर्णमाला पण तुम्हाला पाठ पाहिजे. ह्या टाईपचे जर प्रश्न आले त्याच्यासाठी इंग्रजी वर्णमाला आणि मराठी वर्णमाला दोघं पण पाठ करून ठेवायचे. बघा आता 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28. बघा आता चढ च चा काय आलाय आपला 12 आणि ढ चा किती आलाय 28. म्हणजे चढ शब्द कसा तयार झाला आपला 12 आणि 28. बघा ऑप्शन नंबर आहे का 12 28, 12 28 हो आहे 3 नंबरचा. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जो आहे तो काय आपला करेक्ट आन्सर असणार आहे. आज आपण एवढेच प्रश्न घेऊया. प्रॅक्टिस साठी आपण आज महत्वाचे मुद्दे पाहिले आणि त्या महत्वाच्या मुद्द्यांवर आपण बेस काही 8 प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत.
आता 8 केलेले, अजून पुढील व्हिडिओ पण येतील. त्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 25 क्वेश्चन आहे तेवढे करण्याचा प्रयत्न करूया. सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करूया, वेगवेगळ्या पद्धतीने असतील. तुम्हाला प्रॅक्टिस करायला पण सोपं जाईल. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.